27 वर्षांपूर्वीचा एक इतिहास, जेव्हा दिल्लीच्या हायकमांडला आव्हान देत एका मराठी नेत्यानं स्वतःचा नवा स्वाभिमानी झेंडा रोवला आणि पक्ष उभा केला, राष्ट्रवादी काँग्रेस. पण आज 25 ते 27 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जातोय, पवार साहेब पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या एकच चर्चा आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षात विलीन होणार. पण ही केवळ अफवा आहे की सत्य? पडद्यामागे नेमकं काय काय शिजतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून. बघा, या चर्चेची सुरुवात झाली पश्चिम बंगालमधून. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातल्या बंडखोरीनंतर तृणमूल काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि अचानक हा रोख वळला महाराष्ट्राकडे. एका पत्रकार परिषदेत जेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं की तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये जाणार आहे का, तेव्हा नेहमी थेट उत्तर देणाऱ्या सुप्रियाताईंनी एक सूचक उदाहरण दिलं. सुळे असं म्हणाल्या की पाऊस आल्यावर रेनकोट घालायचा की छत्री उघडायची हे ऐन वेळीच्या परिस्थितीवर ठरतं. या एकाच वाक्यानं राजकीय तज्ज्ञांना विचार करायला लावला. सुप्रियाताईंनी नकार दिला नाही, तर थेट परिस्थितीवर निर्णय सोपवला. म्हणजेच परिस्थितीनुसार त्यावेळीचा निर्णय होईल असं सांगितलं. यानंतर घडामोडींना वेग आला. काँग्रेस नेते नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ तातडीनं दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीहून परतताच नाना पटोलेंनी थेट विधान करायला सुरुवात केली. ते म्हणाले, आम्ही विलिनीकरणाचा प्रस्ताव पवार साहेबांना आधीच दिलेला होता. आता देशातील धर्मनिरपेक्ष मतांची ताटातूट रोखण्यासाठी सर्व विचारसरणीच्या पक्षांनी काँग्रेस सोबत येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सुद्धा नंतर शशिकांत शिंदे सारख्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी नाना पटोलेंचं हेच विधान हे फटकारलं. म्हणजेच हे विधान चुकीचं आहे असं सांगितलं. शशिकांत शिंदे असं म्हणाले, आमची स्वतंत्र ओळख कायम राहील असं सांगत या चर्चा शशिकांत शिंदेंनी फेटाळल्या. पण तरी सुद्धा राजकारणात धूर निघतोय, तो म्हणजे पडद्यामागे 100% काहीतरी शिजतंय. चला थोडा वेळ गृहीत धरूया की खरोखर राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये गेली तर याचे परिणाम काय होतील. आता शशिकांत शिंदे जरी असं म्हणत असले की राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये जाणार नाही, तरी सुद्धा थोडा वेळ गृहीत धरू की राष्ट्रवादी समजा काँग्रेस पक्षामध्ये गेली तर परिणाम काय होतील. काँग्रेसला ग्रामीण बालेकिल्ला मिळेल. काँग्रेसकडे आज शहरांमध्ये ताकद असली तरी सुद्धा ग्रामीण महाराष्ट्रात त्यांची पकड सैल झाली आहे. शरद पवारांकडे असणारे साखर कारखाने, सूतगिरण्या आणि जिल्हा बँकांचं जाळं थेट काँग्रेसच्या खिशामध्ये जाईल. राहुल गांधींची पोझिशन मजबूत होणार. दिल्लीच्या राजकारणात भाजपला थेट टक्कर देण्यासाठी राहुल गांधींना महाराष्ट्रासारख्या 50च्या जवळ लोकसभाच्या जागा या राज्यातून एक संघ आणि भक्कम पाठिंबा देणाऱ्या मिळतील. विरोधी मतांची एकजूट होईल. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून होणारे अंतर्गत वाद कायमचे मिटतील, कारण दोन्ही पक्ष एकत्र होतील.